कधीतरी एक भविष्य का किंवा नजीकचा काही कुठल्या वर्षांमध्ये, दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये या दोघांचं विलिनीकरण अशी शक्यता तुम्हाला दृष्टीपथात पडते का? नाही, विलिनीकरणाचा प्रश्न आता काही निघू शकत नाही. याचं कारण पण असं आहे की दोघांकडे नेतृत्व आहे. आत्ताचं नेतृत्व आहे, पुढचंही नेतृत्व आहे. म्हणजे इथे आदित्य आहे, तिकडे तो आहे, दोघांकडे आहे. त्यामुळे विलिनीकरण होईल का? शक्यता कमी. एक दुसरं असं की बाळासाहेबांच्या वेळेलाच हे एकत्र राहिले असते पण शिवसेना हा पक्ष चालवायचा असेल, उद्धवची प्रकृती कमी आहे म्हणून राजला त्यांनी काही सांगितलं की तू कार्याध्यक्ष हो, मी शिवसेनेचा अध्यक्ष होतो. हे दोघं मिळून जर एकत्र काम करायला लागले तर गोष्ट होती. पण दोघांना स्वतःचं अस्तित्व टिकायचं, दोघांचं नेतृत्व स्वतःचं वेगळं ठेवायचं, स्वतःचं महत्त्व वाढवायचं आहे. त्यामुळे ते दोघंही स्वतंत्र राहतील. विलिनीकरणाचा प्रश्न तर आज तरी निघत नाही, 5-10 वर्ष तरी काही निघत नाही.